नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व फॅसिलिटीज आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केलेला आहे. आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बजेटमुळे युनियन बजेटमुळे मार्केट चालू होतं रविवार असून सुद्धा आणि सकाळच्या सत्रामध्ये मार्केटमध्ये आपण बघितलं तर थोडंसं फ्लॅट आणि थोडंसं बुलिश अशा प्रकारची मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळत होती. अर्थात युनियन बजेट सकाळी 11 वाजल्यापासून सादर केलं जातं. तोपर्यंत आपल्याला ही सर्व आपल्याला असं म्हणू शकतो की साइडवेज ते बुलिश अशी मूव्हमेंट बघायला मिळाली. ज्या वेळेला आपल्याला बजेट प्रस्तुत करणं सुरू झालं, त्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. आता ह्याची अनेक कारणं पण असतात. आता जसं की शेअर मार्केटचा विचार करायला गेलं, तर आपल्याला 2 प्रकारे मार्केटवर इम्पॅक्ट होतो. एक म्हणजे जे काही युनियन बजेटमध्ये घोषणा केल्या जातात, त्याचा मार्केट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा प्रकारे विचार करतं. त्याचबरोबर मार्केट पार्टिसिपंट्सशी रिलेटेड ज्या काही घोषणा केल्या जातात, त्याच्यावर मार्केट सुद्धा रिॲक्ट करत असतं. जसं आज काय झालं, की F&O सेगमेंटमधला जो एस-टी-टी असतो, तर तो जो टॅक्स आहे, तो थोडासा वाढवला. म्हणजे जेवढा होता त्याच्या जवळ-जवळ डबल केला. तो किरकोळ असतो, पण जो असतो तो डबल झाला. त्याचाही एक निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि ओव्हरऑलच बजेटचं जे मार्केटनं व्हॅल्युएशन केलं ते निगेटिव्ह केलं आणि त्यामुळे आपल्याला खालच्या दिशेनं जाताना बघायला मिळालं. आता मी तुम्हाला मागचे 2 दिवस सातत्यानं एक गोष्ट सांगतोय. मागचे 2 दिवस म्हणा किंवा 2-3 दिवस म्हणा, मी जेव्हापासून तुम्हाला ह्या वरच्या बाजूला 25,450 ची ही लेवल देतोय आणि 25,550 ची ही लेवल देतोय. सातत्यानं मागचे 3-4 दिवस मी तुम्हाला सांगतोय की हा रेझिस्टन्स झोन आहे. जर समजा तेजी करायची असेल, तर मार्केटला 25,450 म्हणजे निफ्टीला 25,450 च्या वर जाणं आवश्यक आहे. जोपर्यंत 25,450 च्या वर टिकणार नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये तेजी बघायला मिळणार नाही. आणि तुम्ही बघू शकता अगदी 28 तारखेला बघा, 28 तारखेला सुद्धा तुम्हाला काही ह्या लेव्हलच्या वर गेलं नाही. 29 तारखेला बघू शकता, 29 तारखेला सुद्धा बरोबर ह्या लेव्हलच्या जवळ गेलं, खाली आलं. 30 तारखेला तर आपण बघू शकता की पूर्ण वेळ खालीच राहिलं. आज 1 तारखेला आपल्याला इथून वर जाताना बरोबर 25,450 च्या थोडंसं खाली राहून मग सेलिंग स्टार्ट झालं. म्हणजे मी ह्या ज्या ॲस्ट्रो लेव्हल तुम्हाला देत असतो, त्या किती महत्त्वाच्या असतात आणि आपण किती वेल इन ॲडव्हान्स त्या सांगत असतो, हे तुम्हाला त्याच्यावरून लक्षात आलं असेल. आणि त्याचबरोबर खालच्या बाजूला सुद्धा मी तुम्हाला एक लेव्हल देत होतो 25,190 ची आणि ती आपण कधी दिली होती? 28 तारखेलाच दिली होती. बरोबर आणि सांगितलं होतं 25,190 च्या खाली जर टिकलं तर एक मोठं सेलिंग येईल. मात्र 25,190 च्या आसपास जर नाही तिथे हे झालं, सपोर्ट घेतला गेला, तर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो. तो आपल्याला 29 तारखेला इथे बघायला मिळाला होता. त्यानंतर काय झालं 30 तारखेला आणि आज सकाळच्या सत्रामध्ये
ह्या लेवलच्या आसपास आलीच नाही किंमत, त्यामुळे सपोर्ट घ्यायचा प्रश्न आला नाही. मात्र जसं बजेट सादर व्हायला लागलं आणि जशी ही लेवल ब्रेक झाली, तुम्ही बघू शकता आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी कॅन्डल जी आहे ती ही लेवल ब्रेक झाल्यानंतर बनलेली आपल्याला बघायला मिळाली. खरं बघायला गेलं तर त्यावेळेला खूप मोठं सेलिंग आलं होतं. नेक्स्ट कॅन्डल सुद्धा इथे ओपन झाली होती 24,900 ला आणि ती खाली कुठपर्यंत गेली होती? तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे 24,550 पर्यंत गेली होती. म्हणजे इथून जी चालू झालेली हा जो हाय होता या कॅन्डलचा, हा 25,250 च्या आसपास होता. तिथून आपल्याला 24,550 पर्यंत खाली एवढं मोठं सेलिंग आपल्याला ह्या अर्ध्या तासात बघायला मिळालं. अर्थात जसं मी सांगितलं होतं, की बजेटच्या दिवशी खूप व्हॉलॅटिलिटी होते. व्हॉलॅटिलिटी झाल्यामुळे काय झालं, म्हणजे ही लेव्हल जशी मोडली 25,190 ची, तसं एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. जे अपेक्षित होतं, जे मागचे 2-3 दिवस मी सांगतोय, ते आपल्याला इथे बघायला मिळालं. त्यानंतर काय झालं, जसं खाली आलं, बाउन्स देखील आला आणि मी काय सांगितलं होतं 25,190 च्या खाली टिकल्यानंतर मार्केट सेल ऑन राईज होईल. म्हणजे जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये बाउन्स बघायला मिळेल, निफ्टीमध्ये बाउन्स बघायला मिळेल, तेव्हा आपल्याला सेलिंग होणार. तर तशा प्रकारचं म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, की हा एक मोठा बाउन्स पुन्हा झाला. मात्र त्याचं रूपांतर पुन्हा सेलिंगमध्येच झालं. याचं कारण किंमत 25,190 च्या खाली टिकलेली होती. आणि जसं आपण विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला सर्व गोष्टी होताना बघायला मिळतात. मी मागच्या काही दिवस तुम्हाला सातत्यानं सांगतोय, की मार्केट आपल्याला वरच्या लेव्हल देतोय, पण त्या ब्रेक झाल्या तरच तेजी होऊ शकते, अन्यथा खालच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट होण्याची शक्यता आहे. हे मी वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे. हे झालं आत्तापर्यंत काय झालं, बजेट डेच्या दिवशी काय झालं. आता आपल्याला बघायचंय की उद्या काय होऊ शकतं. तर उद्यासाठी आता निफ्टीमध्ये जर आपण उद्याचा विचार केला, तर थोड्याशा मोठ्या 3 लेव्हल तयार झालेल्या आहेत. पहिली लेव्हल आहे 24,715, दुसरी लेव्हल आहे 24,465 आणि तिसरी लेव्हल आहे 24,280. काय होऊ शकतं, आणखीन थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. कुठपर्यंत होऊ शकतं? कदाचित ह्या पहिल्या लेव्हलपर्यंत होऊ शकतं. याच्या खाली टिकलं तर मग कदाचित या 2 लेव्हलच्या मधोमध इथे कुठपर्यंत तरी होऊ शकतं. ह्याच्या खाली टिकलं तर मग ह्या दुसऱ्या लेव्हलपर्यंत होऊ शकतं. ह्याच्या खाली टिकलं तर मग या लेव्हलपर्यंत होऊ शकतं. पण आता साधारणपणे आपल्याला असं दिसतंय, की निफ्टीमध्ये हा जो झोन आहे, इथे कुठेतरी आपल्याला इथपर्यंत सेलिंग होऊ शकतं. म्हणजे इथूनच आपल्याला तेजी बघायला मिळू शकते किंवा थोडंसं खाली येऊन पुन्हा एक शॉर्ट टर्ममध्ये तेजी बघायला मिळेल. ह्या एरियामध्ये कुठेतरी तेजी बघायला मिळू शकते. तर आत्ता दिसताना असं दिसतंय, की आणखीन थोडंसं निफ्टीमध्ये सेलिंग होऊ शकेल आणि त्यानंतर आपल्याला एक छोटीशी तेजी बघायला मिळू शकते. म्हणजे ह्या ज्या 3 लेव्हल काढल्यात, या 3 एस्ट्रो लेव्हल ज्या आहेत, ह्या निफ्टीमध्ये शॉर्ट टर्ममध्ये मंदीच्या शेवटची 3 टार्गेट आहेत. जेव्हा शेवटची 3 टार्गेट असतात, त्यानंतर काय होऊ शकतं, एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता असते. कधी-कधी काय होतं, आता हे ज्यावेळेला खूप मोठं सेलिंग होईल, कधी-कधी ही लेव्हल सुद्धा ब्रेक होईल आणि ह्याच्या खाली जाऊन सुद्धा मग रिव्हर्सल येऊ शकतं. त्यामुळे थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला कुठेही डब्ल्यू पॅटर्न प्रॉपर पद्धतीनं 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर दिसत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये आता तेजी करायचा विचार करायचा नाहीये. मार्केटमध्ये एक मंदी सकाळच्या सत्रात का होईना आपल्याला उद्या बघायला मिळू शकते. लेव्हल पुन्हा लक्षात घ्या 24,715, 24,465 आणि 24,280 ह्या रेंजमध्ये कुठेतरी येऊन आपल्याला रिव्हर्सल होण्याची किंवा ह्या रेंजच्या थोडंसं खाली जाऊन रिव्हर्सल होण्याची शक्यता आपल्याला निफ्टीमध्ये आता दिसते. म्हणजे मग एक छोटासा बाउन्स होऊ शकतो. तर हे झालं निफ्टी 50चं उद्यासाठीचं विश्लेषण. आता जाऊया आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला लेव्हल्स दिलेल्या होत्या. आता जे पूर्वीचं गोष्टी सांगितलेल्या आहेत, मागच्या 2-4 दिवस मी जे काही सांगत होतो ते आता पुन्हा रिपीट करत नाही. कारण निफ्टीमध्ये ते मी रिपीट केलंय आणि दाखवून दिलेलं आहे.
तुम्ही जर विश्वास बसत नसेल तर मागचे व्हिडिओ 2-3 दिवसाचे काढून चेक करू शकता. तुमच्या लक्षात येईल की जसं विश्लेषण केलंय त्या पद्धतीनंच मार्केटमध्ये मूव्हमेंट होताना आपल्याला दिसतेय. आता काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये, जसं निफ्टीमध्ये आपण खालच्या बाजूला 3 लेव्हल दिले आहेत, बँक निफ्टीमध्ये सुद्धा 3 लेव्हल आहेत. 58,015 ची पहिली लेव्हल आहे, 57,420 ची दुसरी लेव्हल आहे आणि 56,970 ची तिसरी लेव्हल आहे. लेव्हल मोठे आहेत. आणखीन थोडं सेलिंग होऊ शकतं. ॲटलीस्ट ह्या लेव्हल म्हणजे 58,015 पर्यंत किंवा 58,000 पर्यंत तरी नक्कीच उद्या ओपन झाल्यावर येण्याची शक्यता आहे. तर असं जर झालं, तर मग कुठेतरी काय होईल, ह्या एरियात असेल किंवा थोडंसं आणखीन खाली येऊन असेल, असं आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होताना दिसू शकते. कधी-कधी काय होईल, ह्याच्याही पूर्ण खाली जाऊन इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल. तर अशा प्रकारची शक्यता आपल्याला आता दिसतेय. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये बँक निफ्टीमध्ये सुद्धा थोडं सेलिंग होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर जर रिकव्हरी येणार असेल, तर ह्या एरियामध्ये किंवा ह्या एरियाच्या थोडंसं खाली जाऊन ती रिकव्हरी बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये उद्या कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. आपल्याला आता पुढे जाऊन सेन्सेक्समध्ये उद्या कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचं आहे. सेन्सेक्सचा थोडासा चार्ट वेगळा आहे. त्यामुळे दरवेळेला काय असतं, निफ्टी आणि सेन्सेक्स एकसारखाच चार्ट असतो. बँक निफ्टीमध्ये काहीतरी वेगळं चालतं. ह्या वेळेला आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी एकसारखा चार्ट दिसतोय. सेन्सेक्सचा चार्ट थोडासा वेगळा आहे, इंटरेस्टिंग आहे. तर त्यामुळे सेन्सेक्सचं आपल्याला विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता तुम्ही आपल्या शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलची मेंबरशिप सुद्धा YouTube कडून घेऊ शकता. सबस्क्राईब बटनच्या शेजारी YouTube आता तुम्हाला जॉइन बटन सुद्धा आपल्या चॅनलवर दाखवत असेल. हा आपल्या चॅनलचा लोगो आहे आणि त्याच्यामध्ये खाली सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉइन बटन सुद्धा तुम्ही बघू शकता. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मेंबरशिप केलेल्या आहेत. ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर मेंबरशिप आहे, गोल्ड मेंबरशिप आहे, प्लॅटिनम मेंबरशिप आहे. तुम्हाला ह्यापैकी गोल्ड किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेतली तर तुम्हाला खूप चांगलं त्याच्यामध्ये माहिती मिळू शकते. प्रत्येक मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला काय-काय फॅसिलिटीज मिळणार, काय-काय YouTube कडनं तुम्हाला जादाच्या सर्व्हिसेस मिळू शकतात, हे तुम्ही जॉइन बटनला क्लिक करून चेक करू शकता. तिथे सर्व माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, हा जो माझा WhatsApp नंबर आहे 9405927989 ह्या नंबरवर केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. या नंबरवर कॉल करायला जाऊ नका. कॉल ह्या नंबरवरचे स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे WhatsApp मेसेज करा. मेसेजला रिप्लाय दिला जातो आणि तुम्हाला काय होईल, ह्या मेंबरशिप विषयी आणखीन डिटेल माहिती मिळू शकेल. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. सेन्सेक्समध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपण सेन्सेक्समध्ये सुद्धा काय केलं होतं, सेम जसं निफ्टीमध्ये होतं, वरच्या बाजूला 2 लेव्हल काढल्या होत्या, खालच्या बाजूला 2 लेव्हल होत्या आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की ही जी खालची लेव्हल आहे 81,680 याच्या खाली टिकल्यानंतर एक मोठं सेलिंग येऊ शकतं. त्या पद्धतीनं आज काय झालं, सकाळी ओपनिंग झाल्यानंतर थोडंसं साइडवेज झालं, थोडासा बाउन्स झाला. पण हा जो रेझिस्टन्स झोन इथे काढलेला होता, ह्या रेझिस्टन्स झोनच्या ब्रेकआउट काही आपल्याला बघायला मिळालं नाही. हा जो होता हा सपोर्ट झोन होता. ह्या सपोर्ट झोनमध्ये तुम्ही जर चेक केलं, सपोर्टचा हा एस काढला होता. थोडंसं माऊस हलल्यामुळे व्यवस्थित आला नाही. येस, तर हा सपोर्ट झोन होता. हा रेझिस्टन्स झोन होता. तर आतापर्यंत इथे सपोर्ट घेतला जात होता, इथे रेझिस्टन्स घेतला जात होता. आज जेव्हा बजेट सादर व्हायला लागलं, तेव्हा हा जो सपोर्ट होता तो मोठ्या फरकानं तुटला आणि एकदा तुटल्यानंतर काय होतं, मग मी सांगितलं होतं ही जी खालची लेवल आहे 81,680 ची, ही जर लेवल तुटली तर सेल ऑन राईज होईल आणि ते सेल ऑन राईज झालेलं तुम्ही बघू शकता. काय झालं, खूप मोठं सेलिंग झालं, खूप खाली आलं, बाउन्स पण खूप मोठा आला. पण हा बाउन्स बरोबर कोणत्या लेव्हलपर्यंत आला? ह्याच 2 सपोर्ट झोन. म्हणजे जो इथे सपोर्ट म्हणून काम करत होता झोन, तो आता इथे काय म्हणून काम करायला लागला? रेझिस्टन्स म्हणून काम करायला लागला. तुम्ही कायम लक्षात ठेवा, किंमत जोपर्यंत खाली असते एखाद्या लेव्हलच्या, तेव्हा ही लेव्हल काय म्हणून काम करते? रेझिस्टन्स म्हणून काम करते. किंमत जेव्हा एखाद्या लेव्हलच्या वर असते,
तेव्हा ही लेवल काय म्हणून काम करते? सपोर्ट म्हणून काम करते. आणि एखादी लेवल जी पूर्वी सपोर्ट असते, लेवल ब्रेक झाल्यानंतर परत वर आलं तर ती रेझिस्टन्स. म्हणजे ह्या पिरियड पर्यंत काय दिसते आपल्याला? ही जी लेवल आहे, ही लेवल काय म्हणून काम करताना दिसते? सपोर्ट म्हणून काम करताना दिसते. तर ही जी लेवल आहे, इथून पुढे बघितलं तर ही लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करताना आपल्याला दिसणार आहे. तर हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर हा एरिया सपोर्ट झोन होता, ते ब्रेक झाल्यानंतर तो रेझिस्टन्स झोन झाला, बाउन्स आला, सेल ऑन राईज झालं, त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं, आपण बघू शकतो. आता उद्या काय होऊ शकतं? तर उद्या आपल्याला इथे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, कारण ह्याच्यामध्ये 2च टार्गेट येत आहेत. आपल्याला ॲस्ट्रोनुसार 2च टार्गेट येत आहेत. 79,780 चं पहिलं टार्गेट आहे आणि 79,015 चं दुसरं टार्गेट आहे, आणि हे मी थोडंसं डार्क दाखवलंय. याचं कारण काय आहे, की हे सेलिंग जर इथपर्यंत खरोखर आलं आणि ही लेवल ब्रेक झाली, तर काय होऊ शकतं? मग आणखीन मोठं सेलिंग होऊ शकतं. जसं ही लेवल ब्रेक झाल्यानंतर एक मोठं सेलिंग होऊ शकतं असं मी सांगितलं होतं आणि ते झालं. तसं ही लेवल ब्रेक झाल्यानंतर सुद्धा मोठं सेलिंग होऊ शकतं. मात्र जर ही लेवल ब्रेक झालीच नाही तर आणि इथेच कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मग आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. पण जर ही लेवल ब्रेक होणार असेल, तर मग आपल्याला आणखीन सेलिंग बघायला सेन्सेक्समध्ये मिळू शकतं. तर ह्या लेवल तुम्ही लक्षात ठेवल्यात तर उद्या मार्केटचं विश्लेषण करताना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स ह्या 3 इंडेक्समध्ये ॲस्ट्रोच्या साहाय्यानं विश्लेषण केलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.